नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आले आहे वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले वाकला। तर या संदर्भामध्ये आपल्या सोबत प्रशांत सरांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, आपण ज्या असं ऐकून येतं तुमच्या गावाचं आरक्षण सुटलं, तर या संदर्भामध्ये असेल अनेक तुमच्याकडे राजकीय हेतू असेल, त्या संदर्भात पुन्हा तुम्हाला काही कवा जे आरक्षण सुटलं तुम्ही उद्या तुम्ही स्वतःचा पक्ष वडील लावू शकता का? पुन्हा त्या संदर्भात अनेक काही प्रश्न असतील, तर पहिला आपला परिचय। नमस्कार, जय शिवराय। मी प्रशांत सुखदेव निकम, मुक्काम पोस्ट वाकला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी एक आत्ताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकम वस्ती या शाळेमध्ये मागील 7 महिन्यांपासून एक प्रशिक्षणार्थी शिक्षक आहे। ही माझी ओळख आणि निश्चितच नाशिक रोड या ठिकाणी मी वयवर्ष 3 पासून ते माझे वयवर्ष 30 पर्यंत राहत होतो। तर यामध्ये संपूर्ण माझं जे मुख्य गाव म्हणजे जर आपण प्रॉपर गाव म्हणतो मुळगाव, माझं मुक्काम पोस्ट वाकला आहे। परंतु सुदैवानं मला त्या ठिकाणी नाशिकसारख्या पावनभूमीत मला शिक्षण घेता आलं, हे मी माझं परम भाग्य समजतो। आणि नाशिकमध्ये शिक्षण घेत असताना खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी मला मिळालं। आणि कायमस्वरूपीच माझे जे गुरुजन वर्ग शाळेत शिकत असताना की ज्यामध्ये आदर्श विद्या मंदिर नाशिक रोड पूर्व असेल, त्यानंतर दुसरी शाळा माझी की संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल पळसे, तालुका जिल्हा नाशिक। आणि त्यानंतर या शाळेनंतर मी नाशिक रोडला KJ मेहता हायस्कूल या ठिकाणी मी आता माझं 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर मी DEDला DS पाटील DED कॉलेज मुखेड या ठिकाणी DEDचंही शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर आल्यानंतर मला इंग्रजी विषयात स्पेशलायझेशनही पूर्ण केलं। हे करत असताना DED झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला नोकरी मिळाली आणि नोकरी करत असताना इयत्ता 10वीच्या 9वी-10वीच्या वर्गांना शिकवत असताना मी MPSC UPSC सारखे इंग्रजी विषयाचे तासिका या ठिकाणी नाशिक सारख्या भागात घेत होतो। साधारणतः शाळेपेक्षा जास्त क्लासेस या ठिकाणी मी इयत्ता 9वी-10वीच्या वर्गांना त्या ठिकाणी शिकवत होतो। हा माझा अल्पसा परिचय। परंतु माझ्या शिक्षकांचे असतील, माझ्या अनेक मित्रांचे संस्कार असतील, मला मिळालेली प्रेरणा असेल, अनेक महापुरुषांचे विचार वाचत असताना ऐकत असताना कुठेतरी आपण सुद्धा एक समाजाचं देणं लागतो असं या ठिकाणी मला कायम वाटायचं। आणि प्रामुख्यानं जर बघितलं तर कोणतेही काम प्रामाणिकपणे करत असताना त्या प्रामाणिक कामाचा खूप मोठा मोबदला आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो। आता जर आपण बघितलं तर शिकवत असताना खूप चांगले विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्क्स पडत असताना मला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी या ठिकाणी केलं पाहिजे, की आपणही समाजाचं त्या ठिकाणी देणं लागतो। या भावनेतून निश्चितपणे नाशिक रोडला राहत असताना त्यानंतर मी आपल्या मुक्काम पोस्ट वाकला या माझ्या मूळ गावी कोरोनाच्या काही 2-3 महिने अगोदर या ठिकाणी मी वाकल्यात आलो होतो। आणि वाकल्यात आल्यानंतरून सर्वांगीण परिस्थितीची मला हळूहळू जाणीव झाली। तर निश्चितच सर्व काही चांगलं होतं। असं असताना अनेक मित्र त्या ठिकाणी मला जोडले गेले। अनेक गावकऱ्यांशी माझा चांगल्या पद्धतीनं परिचय त्या ठिकाणी सुरू झाला। अनेक गावकरी खूप चांगले होते, म्हणजे गावकऱ्यांशी एकदम म्हणजे गावचं जे नातं असतं ते अतिशय आपुलकीचं असतं, आपल्या सर्वांना माहिती। आणि अशा आपुलकीच्या नात्यांमध्ये अनेक आपले भावकी असते, त्यानंतर बरेचसे गावात आपली मित्रमंडळी असतात, खूप स्नेहाचे आणि जवळचे संबंध आपले त्या ठिकाणी दृढ झालेले असतात। आणि यासोबत राहत असताना खूप आनंद त्या ठिकाणी झाला की असे आपल्याला खूप चांगले मित्र म्हणजे नाशिक सारखेच या ठिकाणी मला खूप चांगले मित्र असतील, नातेवाईक असतील, खूप चांगल्या मित्रमंडळींचा त्या ठिकाणी संपर्क लाभला। त्यासाठी मी ईश्वराचे मनापासून आभार मानतो। आणि इकडे परिस्थिती थोडीशी विषम होती की शिक्षणाचा जे थोडासा दर्जा होता तर त्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं पाहण्याची गरज आहे आपल्याला, असं मला या ठिकाणी वाटायचं। आणि असं पाहत असताना हळूहळू मग विजेची समस्या असेल तर मला वाटतं की माझं पहिलं आंदोलन मी त्या ठिकाणी आपल्या मुक्काम पोस्ट लोणी खुर्द या ठिकाणी मी विजेसाठी गावाची काही 2-4 दिवस सलग लाईट नव्हती आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं। आणि त्यामध्ये आपण मग मी हे केलं की आंदोलनाचा पवित्रा घेतला। आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर गावकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला साथ दिली
आणि तो विषय सुद्धा चांगल्या पद्धतीनं कसा मार्गी लागला यामध्ये मी तर म्हणेन की गावकऱ्यांनी दिलेल्या चांगल्या साथीमुळे. आणि निश्चितच मला असं वाटतं की त्याच वेळेला माझी जी ओळख आहे तर परिसरातील सर्व पत्रकार बांधवांशी झाली की त्यामध्ये तुम्ही पण आहात. तर मला वाटतं की अनेक पत्रकारांनी त्या मुद्द्याला चांगल्या पद्धतीनं साथ दिल्यामुळे विजेचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुटत गेला. त्यानंतर अजय पाटलांशी मैत्री झाली म्हणजे कुठंतरी या गोष्टीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मग अजय पाटील असतील, आमचे किशोरभाऊ मगर असतील, दादाभाऊ तांबे असतील, त्यानंतर आमचे संतोषभाऊ सूर्यवंशी असतील. आता जरी ते काही व्यवसायामुळे बाजूला असले तरी आमची चांगल्या प्रकारे मैत्री त्या ठिकाणी होती. त्यानंतर आमच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणाऱ्या चंद्रशेखर पाटील साळुंके असतील, त्यानंतर बरेच आता नव्याने आमच्याशी जोडलेले आमचे डॉक्टर अर्जुन साळुंके सर असतील. असे बरेच आंदोलक या ठिकाणी यामध्ये जोडले गेले आणि या आंदोलकांशी जोडत असताना अनेक त्या ठिकाणी मुद्द्यांवरती आम्ही आंदोलने करत गेलो. आंदोलने करत असताना कुठेतरी जाणवलं की जर ह्या सर्व लोकांनी एकत्रितपणे साथ दिली तर मला वाटतं की कुठलाही प्रश्न अशक्य नाही. फक्त त्यासाठी गरज असते ती सगळ्या लोकांना एकत्रित येण्याची. सगळे लोक जर त्या ठिकाणी गावकरी एकत्रित आले, एकवटले तर अनेक प्रश्नांवरती त्या ठिकाणी उकल आपल्याला मिळू शकते, त्याचं उत्तर मिळू शकतं असं मला वाटतं. आणि निश्चितच काल आपण पहिला प्रश्न मला विचारला की आरक्षण जे काही सुटलेलं आहे काल, म्हणजे आरक्षणाची जी सोडत काल निघाली त्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये जे काही प्रत्येक आपल्या 135 गावांच्या ज्या काही सोडतीमध्ये आपल्याला नव्याने सरपंच कोणत्या प्रवर्गातून होणार हे मिळालं. आणि निश्चितच सर्वप्रथम जे काही सरपंच आपल्याला नव्याने मिळणार आहेत, अजून 5-6 महिन्यांचा अवकाश आहे त्यासाठी, परंतु येणाऱ्या सर्व भावी सरपंचांना या माध्यमातून मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बघा की महात्मा गांधीजींचा संदेश होता की खेड्याकडे चला, आणि खेड्याकडे चला असं महात्मा गांधी का म्हणाले होते याचा आपण कुठेतरी आता विचार करण्याची वेळ आलेली. प्रत्येकाला काल मी या ठिकाणी एक लेख वाचत होतो आणि लेख वाचत असताना त्या ठिकाणी प्रत्येकाला गावाची ओढ असते, प्रत्येकाला गाव प्रिय असतं, परंतु गावाकडे कुठेतरी समस्या खूप जास्त प्रमाणात आता आपल्यासारख्यांना तरुण पिढीला वाटायला लागलाय. आणि ज्या आपल्या आई वडिलांनी खूप सारे आयुष्य या ठिकाणी आपल्या गावात घालवलेलं आहे, परंतु आपल्यासारख्या तरुणांना थोडंसं शिक्षण घेतल्यानंतर गावाकडे राहण्यापेक्षा शहराकडे जाण्याचाच जास्त ओघ त्यांचा वाढलेला आहे. आणि याच्यामुळे कुठेतरी शहराच्या समस्या आता वाढत चाललेल्या असं मला त्या ठिकाणी वाटतं. निश्चितचपणे मी एक सांगेल की अशा गोष्टींमुळे, परंतु आता आपल्या 135 ग्रामपंचायतीतील सर्व सन्माननीय सरपंचांना माझी विनंती आहे, संपूर्ण गावांना माझी विनंती आहे की या 135 गावांमध्ये आपल्याला जर सर्वात खऱ्या अर्थानं क्रांती करायची असेल तर या ठिकाणी जात पात कुठलाही काही भेदभाव न पाहता एक चांगल्या पद्धतीनं चांगला काम करणाऱ्या माणसाला आपण त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. जर आपण अशा उद्गरू समाजाची आवड असणाऱ्या प्रामाणिक विश्वासू अशा सर्व माणसांना जर आपण निवडून दिलं तर मला वाटतं की 100% 135 गावांचा विकास या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणून सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो, विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे की ही जी काही इलेक्शन ज्याला आपण निवडणूक म्हणतो, की निवडणूक जी काही होत असते तर निवडणूक होत असताना खूप सारी संधी आपल्याला मिळालेली असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्याला दिलेला तो अधिकार आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की न्याय, मग त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय. तर राजनीतिक न्यायामध्ये प्रत्येक माणसाला निवडणूक लढवण्याचा दिलेला अधिकार. दुसरं, अब्राहम लिंकन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात की लोकांनी लोकांच्यासाठी, लोकांकरिता, लोकांकडून चालवलेले राज्य, म्हणजे बाय द पीपल, फॉर द पीपल, वूम द पीपल अँड फॉर द पीपल. तर अशा पद्धतीनं जी काही डॉक्टर बाबासाहेब अब्राहम लिंकन यांची जी व्याख्या आणि त्या व्याख्येनुसारच मला वाटतं की अशा पद्धतीनं बघा आपल्यासाठी चालवलेलं आहे, बरोबर, आपणच आपले प्रतिनिधी निवडणार, बरोबर. तर मग त्यामध्ये मला एक असं वाटतं की मग तुम्ही जर चांगले प्रतिनिधी निवडले तर सर्वात अगोदर आपल्यापासून सुरुवात करावी लागते की चांगले प्रतिनिधी जर गावासाठी तुम्ही निवडले तर तुम्हाला कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी पाहण्याची गरज नसते. परंतु काय भारतीय, मला वाटतं की किंवा आपल्याला लागलेला कुठेतरी तो एक थोडासा काहीतरी मी बॅड पॅच म्हणेल की कुठेतरी आपल्याला निवडणूक आली की कुठेतरी आपल्याला भरकटवलं जातं. मग तो कुणी असेल, माझ्यापासून मी सुरुवात करतो, कुणी असेल
की मग त्यामध्ये आपल्याला जाती जातीत अडकवलं जातं, धर्मात अडकवलं जातं, कुठेतरी भावकीत अडकवलं जातं, आडनावांमध्ये अडकवलं जातं, खूप काही गोष्टींमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अडकवलं जातं आणि या अडकवण्याच्या नादामध्ये आपण कुठेतरी दुसऱ्याला मतदान करतो आणि मतदान झाल्यानंतर आपण ज्या वेळेला रिझल्ट पाहतो, निकाल पाहतो, तर त्यामध्ये 5 वर्ष 4 वर्ष निघून जातात आणि हे निघून गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण खूप मोठी चूक केलेली, परंतु वेळ निघून गेलेली असते आणि मला माहिती की मला असं वाटतं की संधी एकदाच येते आणि संधी वारंवार येत नाही. तर या सर्व 135 गावकऱ्यांसाठी आलेली ही संधी, या संधीसाठी सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जे काही आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे, या आरक्षणाकडे आरक्षण न पाहता प्रत्येक घटकाला या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी संधी मिळालेली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर आता आपण तुमच्या गावाकडे वळूया. सर आता तुमची जी सरपंच सोडत झाली, तर या संदर्भामध्ये तुम्ही आता गावा स्वतःचा पॅनल उभं करू शकता. तुमच्या बोलण्यावरून आम्हाला कळलं बाबा तुम्ही स्वतःचा पॅनल करू शकता का? संदीप भाऊ, हा प्रश्न माझ्यासाठी फार चांगला महत्वाचा विचारला, म्हणजे फिरकी घेणारा पण प्रश्न आहे. बऱ्याचदा राम मंदिरात अनेक सामाजिक कार्य करत असताना माझ्यावरती, तुम्हालाही माहिती की कायमस्वरूपी प्रत्येक आंदोलनात माझ्या परीने जितकं शक्य असेल तो वाटा उचलण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक आंदोलन असेल, मग छोटी मोठी गोष्ट असेल, त्यामध्ये मी 100% येण्याचा प्रयत्न केला आणि हा येण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी गर्दी कमी असायची, कुठेतरी लोकांना सांगण्यात, समजून सांगण्यात, कुठेतरी पटवण्यात किंवा कुठेतरी तो समस्या सांगण्यात मी कमी पडलो असेल की त्यामुळे गर्दी थोडीफार कमी असायची. त्यावेळेला मी लोकांना, आमच्या गावकऱ्यांना, सगळे सोयरे असतील, माझे खूप जवळचे मित्र गावात आहेत आणि सर्वत्र आहेत. असं नाही की एकाच जातीशी किंवा एकाच गटाची, एकाच धर्माची मित्र आहे असं काही नाही. आतापासून तर लहानपणापासून सर्वच ठिकाणी माझे मित्र आहेत आणि याच्यामध्ये हे चालू असताना की काय वाटायचं की मी त्यांना सांगायचो की मी हे जे काही करतोय ते ह्या कामात मला कुठलीही अपेक्षा नाही आणि मी त्या ठिकाणी कुठलाही निवडणुकीचा या ठिकाणी हे घेण्यासाठी मी त्या ठिकाणी माझ्या त्याच्यावरती आलेलो नाहीये किंवा कुठल्याही निवडणुकीचं त्या ठिकाणी मी आमिष ठेवून किंवा ज्याला आपण म्हणतो की कुठेतरी हेतू ठेवून या प्रक्रियेत मी येत नाहीये. त्यासाठी तुम्ही मला साथ द्या. आणि बऱ्याचदा खूप असं झालेलं आहे की गावाने खूप सारं प्रेम दिलं. मला वाटतं की माझे इतकं प्रेम मिळायला कुठेतरी मी एक खूप नशिबवान असलो पाहिजे की गावातील अनेक समस्या असतील, की कुठेतरी माझी आर्थिक परिस्थिती असेल, कुठेतरी अनेक वेळेला मला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची मदत लागलेली असेल, तर खूप साऱ्या माझ्या मित्रांनी, गावकऱ्यांनी असेल तर त्या सुखदुःखात माझ्या खूप साथ दिलेली. आणि मग मी कायम सांगायचो की मी राजकारणात येणार नाही, परंतु कुठेतरी आज असं वाटायला लागतं की खरोखर मी राजकारणात येणारच नाही. परंतु मग ज्या काही लोकांच्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करावे लागतात. आता प्रयत्न करायचे, आपण जर येणार नसतो, आपण देवाच्या मंदिरात जाऊन शपथ घेतोय, त्या शपथेला कुठेतरी अर्थ प्राप्त करून देण्यासाठी मी या निवडणुकीतून 100% थांबणार आहे. परंतु मी आत्ताच मग अशी शुभेच्छा दिल्याप्रमाणे कुठेतरी जे नवीन चांगले करण्यासारखी जी काही माणसं असतात, चांगलं व्हावं असं वाटणारी माणसं असतात, चांगल्या विचारांची माणसं असतात, या सर्व चांगल्या विचारांच्या माणसांना घेऊन 100% येणाऱ्या सर्वच, मग त्यामध्ये ग्रामपंचायत पासून तर मग कुठे जेव्हा संधी मिळेल त्या ठिकाणी मी पॅनल 100% करणार म्हणजे करणार. आणि त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपात खर्च न करता निवडणुका कशा जिंकता येतात हे उदाहरण मी, मला वाटतं की वाकल्यापासून सुरुवात करणार आणि वाकल्यापासून मी एक आदर्श घालून देणार की जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुणालाही पैसे देण्याची गरज पडत नाही आणि सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. कुठेतरी आपण म्हणतो की व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, तर सर्वात अगोदर ही सुरुवात आपल्यापासून करावी लागते. की आजपर्यंत मलाही एकाही व्यसनाची सवय लागली नाही आणि व्यसनाची सवय लागली नाही म्हणून मी 100% सांगू शकतो इतरांना की व्यसनापासून तुम्ही दूर राहा. म्हणजे सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते. कुठेतरी सर्व समस्या सोडवायच्या असतील तर त्या स्वतःपासून सुरुवात करावी लागते आणि या समस्या सोडवायच्या असेल तर आपल्याला कुठेतरी एक छोटेखानी अधिकार सुद्धा हवे असतात आणि या अधिकारासाठी 100% मी पॅनलच्या बाजूने जाणार आहे. 100% येणाऱ्या जी काय आमची ग्रामपंचायत निवडणूक आहे वाकला गावाची, त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचा 100% पॅनल त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
सर मला एक म्हणायचं असं आहे का वैजापूर तालुक्यामध्ये तुम्ही वाकल्या गावामधून गावा येणारे आमदार रमेश नानासाहेब वरनारे बाबा त्यांच्या पात्रामध्ये तुम्ही वाकल्या गावामधून एवढं भरभरीचं मतदान दिलं तर बा आता तुम्हाला आमदार साहेब तुमच्या पाठीशी उभे राहणार की नाही राहणार त्याच्यावर काय झालं की बघा आता की बऱ्याचदा आंदोलन करत असताना सरांवरती माझं प्रेम होतं, सरांचंही सर्व जनतेवरती प्रेम आहे आपल्याला 100% माहिती, परंतु कुठेतरी सरांच्या पासून मी दूर होतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी मराठा आरक्षणामध्ये सर्वांना माहिती आहे आपल्या तालुक्यामध्ये की मराठा आरक्षणामध्ये छोटे खाली ज्याला आपण खालीचा पण मी म्हणणार नाही, परंतु कुठेतरी एका सोयीच्या टोका एवढा जो काही भाग होता आला आणि ते त्या ठिकाणी मराठा आरक्षणात काम करत असताना मी अनेक केसेस त्या ठिकाणी अंगावरती माझ्या झालेले आहे आणि खूप सारं त्याच्यासाठी मी माननीय मराठ्यांचे संघर्ष योद्धा जरांगीदादा पाटील यांच्या आव्हानास साथ म्हणून मी आंतरवली ते मुंबई सन्माननीय अजय पाटलांसोबत आमचे नंदूभाऊ निकम असतील, संतोष भाऊ गोरे असतील, आमचे त्यानंतर मला वाटतं की रामण्णा असतील, या सर्वांच्या समवेत मी या ठिकाणी मुंबईला पण गेलेलो होतो। तर यानंतरून मग तिथे मराठा आरक्षणानंतर एक निवडणुकीची चाहूल लागली आणि निवडणुकीमध्ये कुठेतरी बोरणारे सरांच्या बाजूने आपण जायचं का यावरती मला त्या ठिकाणी अनेकांचा आग्रह झाला की सर तुम्ही बोरणारे तुमच्या ज्या आंदोलनाच्या माध्यमातून ती काही थोडीफार माणसं जोडलेली आहे, आता ती किती जोडलेली आहे सर्वांना माहिती, परंतु त्या थोडेफार माणसांचं का होईना पण तुम्ही बोरणारे सरांच्या पारड्यात त्या ठिकाणी तुम्ही यावं असं अनेकांची म्हणजे माननीय आमचे मित्र मार्गदर्शक म्हणेल, सोबती म्हणेल, सुखदुःखात पडणारे अनेक आजूबाजूचे माझे मित्र जे काही मित्र आहेत, मित्र असतील मैत्रिणी असतील की ज्या आता मी म्हणालो तर या सर्वांचा मी ऋणी आहे की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सरांसाठी काम करा आणि सरांसाठी काम करत असताना कुठेतरी सरांनाही आता परिस्थिती माहिती की वाकला नावाचं गाव की ज्याच्यामध्ये 4671 हे इतकं मतदानाची त्या ठिकाणी मतदारांची संख्या आहे आणि या ठिकाणी काम करत असताना सरांच्या सभेमध्ये किंवा मी शाळेत सुद्धा असताना मी सरांसाठी किंवा सरांच्या विकासाला मी साथ दिली आणि सरांसाठी जे काही थोडंफार कार्य करू शकलो की सरांचं वाकला गावात अतिशय परिस्थिती थोडीशी 19-20 झालेली होती की ज्यामध्ये मतदारांचा थोडासा कलिकडे तिकडे होता, परंतु मतदारांना आव्हान केल्यानंतरून कुठेतरी त्याच्या अगोदरचा अहवाल असं सांगत होता, सर्वे असं सांगत होता की माननीय बोरणारे सर हे थोडेसे पिछाट या ठिकाणी गावात होताना दिसते, परंतु कुठेतरी आमच्या वाकेश्वराच्या कृपेनं या ठिकाणी यश मिळालं आणि सरांची झालेली पिछाट या ठिकाणी 7 मताधिक्यानं त्या ठिकाणी सरांच्या पारड्यात ती मतं पडली। मी म्हणणार नाही ते एकट्या माझ्यामुळे पडली, परंतु जे काही सर्वच माझ्यासोबत असणारे जे काही सवंगडी सर्वच मित्र आहेत यांच्या सर्वांच्या सहकार्यानं ती पडली आणि निश्चितच यामध्ये सरांचा कामाचा 90% वाटा असला तरी सर 10% वाटा जो आहे तो आमचा प्रामाणिक कामाचा पण कुठेतरी प्रामाणिक काम या जनतेला माझं थोडंफार दिसलेलं असावं आणि जे काही मी आव्हान केलं होतं की सर कितीही पिछाट असली तरी ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी वाकल्यात तुम्हीच त्या ठिकाणी बहुमतात असाल आणि निश्चितच तो शब्द माझा खरा ठरला, यासाठी मी नक्कीच सर्व मतदारांचे सरांच्या वतीनं धन्यवाद देईन आणि असं झाल्यानंतर बऱ्याचदा सरांकडे जाण्याचा योग आला। आजपर्यंत आमच्या गावात सरांनाही मी विनंती केलेली की आमच्या गावात तुमचा नागरिक सत्कार बाकी राहिलेला आहे आणि मी असता म्हणालो पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मचा त्या ठिकाणी सत्कार एकत्रित करायचा की काय, तर तुम्ही लवकर त्याच ठिकाणी सत्कारासाठी नागरिक सत्कारासाठी यावं अशी मी विनंती पण त्यांना केलेली आणि निश्चितच मी सांगेल की सरांना जशी त्यावेळेला मी साथ दिलेली होती तर सर सुद्धा विकासाच्या मुद्द्यावरती आम्हाला साथ देतील, आमच्या पॅनलला साथ देतील आणि सरांनी त्या ठिकाणी आम्ही सरांना फक्त विनंती करणार आहे तो सरांनी ठरवावं की त्यांना काय करायचं, परंतु 100% मी एक सांगेल का सर विकासाच्याच बाजूने येतील आणि सर 100% आम्हाला आशीर्वाद देतील। नाही तुम्ही एवढी छाती ठोकून सांगताय का बस सरांनी देतील, जर आता जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल या संदर्भामध्ये वाकला गाण्यामधून तर सर तुमचं नाव सुचवतील का?
नाही, तो सरांच्या अधिकारातला प्रश्न आहे. आता ग्रामपंचायतीचा आपला विषय चालू होता की सध्याच्या निवडणुका ग्रामपंचायत डोळ्यासमोर आहे. आता काय असतं की प्रत्येकाची काहीतरी इक्वेशन्स असतात, समीकरणे जुळवावी लागतात. आता त्या समीकरणात मी कुठे फिट बसतो हे महत्वाचं पाहावं लागेल. आणि मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे लोकांना, सर्व गावकऱ्यांना, सर्व परिसरातील नागरिकांना एकत्रित करत असताना मी सांगायचं छातीपूर्वकपणे की मी कुठल्याही स्वरूपात निवडणुकीत येणार नाही. आणि जर मी आज अशा पद्धतीनं जर कुठल्या तरी छुप्या पद्धतीनं जर मी त्या ठिकाणी तिकीट मागत असेल तर मला वाटतं की तो देवाचा केलेला अपमान आहे. तर त्याच्यामुळे मी सरांकडे अशी इच्छा व्यक्त नाही करणार की मला कुठेतरी तुम्ही एखादं पंचायत समितीचं तिकीट द्यावं, एखादं कुठेतरी मला रस्त्याचं काम द्यावं, कुठेतरी मला एखादं ठेकेदार बनावं, अशी सरांकडे मी अपेक्षा करणार नाही. परंतु सर, कुठेतरी विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी तिकीट द्यावं. आणि निश्चितच त्या माणसाला, अशा माणसाला आपण जर साथ दिली आणि तो त्या माणसाकडे जर विकासाचा दृष्टिकोन असेल तर मला वाटतं की तुमचं सुद्धा काम थोडंफार हलकं होणार आहे. आणि त्या कामातूनच निश्चितच आपल्याला जी वैजापूर तालुक्याचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला सर्वांचे सहकार्य करतील असं त्या ठिकाणी मला वाटतं. आता पुढील प्रश्न का तुम्ही आता गावाच्या कृपा आशीर्वादानं जर गावाने जर तुम्हाला जर गोरगरिबांना जर साथ दिली तर उद्या जर तुमचा जर पॅनल मध्ये जर तुम्हाला बाबा खारीचा वाटा जर दिला गावकऱ्यांनी तर तुम्ही गावकऱ्यांसाठी काय करू शकता, पुढचा बोल काय करू शकता, काय करू शकता बा? तर सर्वात अगोदर फार छान प्रश्न आहे, त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. की जर असं झालं तर तुम्ही काय कराल गावासाठी. सर्वात अगोदर गावाने मला 4-5 वर्षापासून मी गावात राहत असताना सर्वांनी मला ओळखलं. तुम्ही बघ कशा पद्धतीनं काम करतो, कसं वागतो, काय वागतो. तर मी निश्चितपणे एक गावाला छाती ठोकपणे आणि एका हिमतीने सांगू शकतो. आणि सर्वांना माहिती की मी जे बोलतो ते रोखठोक तोंडावर असतं. निश्चितचपणे मी सांगेन की जसं मी MSCBचं पहिलं आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं, त्यानंतर शाळेसाठी मी अनेकदा प्रयत्न केलेले. आता केलेले कामं काढणं म्हणजे मला वाटतं की त्या कामाचं काहीच महत्त्व राहत नाही. त्याच्यामुळे ती कामं काढायला नको. परत कुठंतरी सांगणं की इयत्ता 10वीच्या वर्गांना आमच्याकडे इंग्रजीचे शिक्षण असायचे. आणि इयत्ता 10वीच्या वर्गाला जर मी 10 वर्ष शिकवलेलं आहे तर माझं एक गावकरी म्हणून कर्तव्य होतं की 10वीच्या वर्गाला आपण इंग्रजी विषय शिकवला पाहिजे. निश्चितच आज सुद्धा मी आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो की मी 100% ज्या काही नोट्स वगैरे आहेत मला 10वीच्या वर्गात आज सुद्धा जात असताना मला पुस्तकाची गरज पडत नाही. 5-5 तास मी सलग त्या ठिकाणी 10वीच्या वर्गासाठी शिकवत असायचो. आणि कुठेतरी वाईट वाटायचं की आपल्यासारख्या माणसाने या गावात राहतोय आणि या गावाला कधी कधी शिक्षक नाहीये. अनेक 10वीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या आहे, शिक्षकांच्या सुद्धा समस्या आहे, गावकऱ्यांच्या समस्या आहे. हे आम्हाला कुठेतरी सोडवता येतील का, यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचो. आणि शाळेसाठी मला खूप काही करता आलं नाही, मी याची मला खंत नेहमी राहील. परंतु जेवढं करता येत होतं, आता बघा आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची शक्य नसते, जेव्हा शक्य होती तेव्हा ते केलं. परंतु ज्ञानदानासारखं सुद्धा ज्या गोष्टी त्या माझ्याकडून थोड्याफार झाल्या, त्यासाठी मी प्रयत्न केला. त्यानंतर विजेच्या समस्या आपल्याकडे अशा असायच्या की सोलर पंपाच्या माध्यमातून अनेक सोलर पंप गावात आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून किंवा माहिती नसायचं की सोलरच्या कशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करावा, काय करावा. तर मला जिथे जिथे शक्य झालं त्या शेतकऱ्यांचे पेमेंट भरून देणं, त्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं, अशा पद्धतीनं मी थोडेफार कामे करत असायचो. शैक्षणिक कामाबरोबर ती सुद्धा कामे त्या ठिकाणी करत असायचो. निश्चितच आपल्याकडे जी पोखरा योजना आलेली होती की प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, म्हणजे ज्याला आपण हवामानावर आधारित शेती म्हणतो. तर ही हवामानावर आधारित शेती करत असताना शेतीत अनेक बदल त्या ठिकाणी करावे लागायचे. मग त्याच्यामध्ये तुमचं शेततळ असेल, ड्रीप असेल, म्हणजे पर ड्रॉप मोर ड्रॉप अशी शासनाचीच योजना, म्हणजे त्याचं ब्रीदवाक्य होतं त्यांचं की पर ड्रॉप म्हणजे एका थेंबापासून अनेक उत्पन्न. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्प्रिंकलर करणं, तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, यासारखे पर्याय आपल्याला दिलेले होते. शेडनेट सारखे पर्याय होते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मी सांगेन का जे काही गावाला आपण बघतोय की शेडनेट सारखा आणि जे काही पॉली हाऊस आहे, या पॉली हाऊसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल 14,81,926 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जात होतं. आणि एवढं मोठं अनुदान असताना अनेक शेतकरी त्याकडे पाठ फिरवायचे. आणि शेतकरी ज्यावेळेला मला प्रश्न विचारायचे की सर आमचं स्प्रिंकलर केव्हा होईल आणि ड्रिप केव्हा होईल, त्यावेळेला थोडंसं वाईट वाटायचं
की 14,81,926 रुपयाचं अनुदानाकडे शेतकऱ्यांचं लक्ष नाही, परंतु कुठेतरी 17-18 हजाराच्या अनुदानाकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. ते याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं लागेल असं त्या ठिकाणी वाटायचं. बऱ्याचदा मी मेसेज टाकायचो की आपण शेडनेट करावं, पोली हाऊस करावं. तर याच्या मागे माझा असं हेतू होता की शेतकऱ्यांनी जर त्याच्याकडे असणारी जी शेती म्हणजे 1 एकर असेल, 2 एकर असेल, 3 एकर असेल, त्याच्यापैकी 10%, 20%, 30% जरी शेती त्यानं स्वतः केली असती शेडनेटच्या माध्यमातून, 1 एकर शेतीकडे जरी त्यानं लक्ष दिलं असतं, तर मला वाटतं की 1 एकर शेती त्याच्यामध्ये कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याला कमी पाणी लागलं असतं शेडनेटच्या माध्यमातून, आणि त्याच्याकडे 10-10 माणसं कामाला राहिली असती, आणि 10-10 माणसं जर त्याच्याकडे कामाला राहिली असती, तर मला वाटतं की 100 शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी शेडनेट केलं असतं तर 1000 लोकांना संदीप भाऊ आपल्या गावात त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता, असा त्या ठिकाणी माझा हेतू होता. आणि त्या ठिकाणी कुठेतरी माझ्या वतीनं असेल किंवा कुठेतरी बॅड मेसेज किंवा शेतकऱ्यांना सांगण्यात मी नेहमी म्हणत असतो मी थोडासा कमी पडलो असेल. जर त्या योजनेचा आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं फायदा घेतला असता तर 1000 तब्बल आमच्या गावकऱ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेच्या माध्यमातून आम्हाला रोजगार मिळाला असता, आणि दररोज त्या ठिकाणी शेतकऱ्याचा माल बाहेर गावी विकण्यासाठी मार्केटला गेला असता, की ज्यातून आमच्या 5-50 परत मुलांना रोजगार त्या ठिकाणी गाडीचा, वाहतुकीचा, दळणवळणाचा मिळाला असता. म्हणजेच गावची प्रगती त्या ठिकाणी सुरू झाली असते असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच तिसरी समस्या मी म्हणेन की पाण्याची, की आमचा अर्धा भाग त्या ठिकाणी दुष्काळी आणि अर्धा भाग थोडासा सुकाळी असं म्हणता येईल. कारण जर तुम्ही डेपूच्या त्या परिसराकडे जर बघितलं आपण गावच्या, ज्याला आपण म्हणतो की पश्चिमेला, इकडं हा भाग पूर्वेला किंवा उत्तरेला आपण म्हणूया, तर या ठिकाणी चांदेश्वरी सारखा अनेक प्रकल्प अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी पेंडिंग आहे किंवा तो तसाच प्रलंबित आहे. तर अशा प्रकल्पाकडे प्रत्येक वेळेला गावकरी परिसरातील नागरिक एक हे देऊन पाहतात, म्हणजे की आशेनं पाहतात की हा प्रकल्प पूर्ण होईल आणि आमच्या शेतीला पाणी येईल आणि त्या शेतीतून आम्ही कुठेतरी काहीतरी चांगलं करू. परंतु तसं काही होत नाही. दरवेळेला कुठेतरी आश्वासनं मिळतात. आता तर नक्कीच सन्माननीय बोरणारे सर पुन्हा नव्याने आमदारांनी सत्तेतले आमदार 100% विश्वास आहे की हा प्रकल्प मार्गी लागेल. पण त्या अगोदर गावकऱ्यांनी जर जलतारा असेल अशा अनेक प्रकल्पाचा जर कधी अवलंब केला तर मला वाटतं परिसरात चांगल्या पद्धतीनं पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. आणि निश्चितच त्याच्यामध्ये पाणी फाउंडेशन असेल, अनेक संघटना आपल्याला पाण्यासाठी मदत करत असतात. त्या संघटनांची जर मदत घेतली तर निश्चितपणे पाण्याचा प्रश्न आपण सोडू शकतो. माझी तर आपण पाहू शकतो की सुरुवातीला आलेला मला माहिती होतं इकडे पाण्याचं वाईट परिस्थिती असते. आता कुठेतरी तुम्हाला माहिती की मी दररोज कुठेतरी आंदोलनात आहे, कुठेतरी इकडे तिकडे, त्याच्यामुळे नाही, परंतु माझा तरी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटला आहे. काही कालासाठी का होईना किंवा ते एक पीक तरी मी घेऊ शकतो असं इथपर्यंत सुटलं आहे. माझ्याकडे लावलेली झाडं असतील किंवा पाणी असेल याचा थोडाफार प्रश्न मी सोडू शकतो. त्याच्यानंतर मी त्याच्याच समस्या आहे. आत्ताच आपण पाहतो की सर्वत्र तारा एकदम लोंबकळलेल्या आहे. या तारा केव्हा प्रत्येक नागरिकाला आठवतात, ज्या वेळेला शॉर्ट सर्किट होतं, कुठेतरी कुणाला तरी काही दुखापत होते त्यावेळेला आठवतात. परंतु आता मार्च नंतर मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांमध्ये, या 2-3 महिन्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी टार्गेट ठेवलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे की या तारा आपल्याला दुरुस्त करायच्या आहे, जेणेकरून आपल्या जीवापेक्षा काही जास्त मोठं नाही. या तारांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कुणाला तरी सांगून व्यवस्थितपणे त्या तारांसाठी आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून त्या व्यवस्थित केल्या पाहिजे. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमच्या रस्त्यांचा आहे की बघा, आपण म्हणतो की जग चंद्रावरती गेलेलं आहे. निश्चित जगाने चंद्रावरती मला वाटतं ते 69लाच पाऊल ठेवलेलं आहे. परंतु इतक्या वर्षानंतर सुद्धा आम्ही लोणीला जायचं म्हटलं तर आता तरी बऱ्यापैकी रस्ता चांगला आहे, परंतु लोणीला जायचं म्हटलं तर आम्हाला काहीतरी नरकात चाललोय का स्वर्गात चाललोय हेच आम्हाला कळत नसायचं. तर इतक्या वेदनादायी तो रस्ता आमच्यासाठी होता. म्हणजे वाकलाचा जर विचार केला तर आडवळणी गाव आहे, कुठल्याही स्वरूपाच्या सुविधा नाही असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणूनच मला वाटतं की त्या ठिकाणी वाकल्याचा जो काही रस्ता आहे आणि जे काही अनेक रस्ते शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत शेतापर्यंत जाण्याचे जे रस्ते चांगले आहेत याच्यामुळे शेतीचा विकास कुठेतरी खुंटला. याचं कारण असं की कुठलाही शेतकरी महिन्याला 2 महिन्याला जी काही पिकं असतात की ज्याला आपण नगदी पिके म्हणतो, की आर्थिक लाभासाठी जी पिके घेतली जातात त्यांना आपण नगदी पिके म्हणतो, ती नगदी पिके त्या ठिकाणी घेतली जात नाही. याचं कारण रस्ता नसतो. मग आपल्याला कोणत्या पिकांवरती अवलंबून राहावं लागतं, सोयाबीन असेल, कापूस असेल यांसारख्या पिकांवरती अवलंबून राहावं लागतं.
म्हणून मी सांगेल की रस्त्याचा प्रश्न हा त्या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवणं म्हणजे एकट्या आपल्याच काम नसते, सर्व नागरिकांचं ते काम आहे आणि निश्चितच निवडणुका होतील त्या होतील, परंतु आजपासून प्रत्येक नागरिकांना आपल्या रस्त्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. आणि 100% गावकऱ्यांना विश्वास देऊन सांगतो, 100% सांगतो, तुमचा एक लहान मुलगा म्हणून सांगतो की 100% ह्या समस्या गावात दिसणार नाही. कदाचित तुम्ही जर मला चॅनलच्या माध्यमातून सेवा करण्याची जर संधी दिली तर अशी तर सेवा चालूच आहे, परंतु कुठेतरी हक्कानं त्या ठिकाणी मला करता येईल यासाठी तुम्ही सुद्धा मला साथ देणं गरजेचं आहे. नमस्कार.